यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। अहमदनगरमधील सभेत रोहित पवार यांनी सुजय विखे पाटलांना टोला लगावत आपल्या भाषणाची सुरुवात केली आहे। इंग्रजीमध्ये भाषण करू का मराठीत असा चिमटा। दरम्यान उद्या पक्षश्रेष्ठी आपली उमेदवारी जाहीर करतील अशी माहिती हेमंत गोडसेंनी दिली आहे। नाशकातून उमेदवारी जाहीर होण्याआधीच खासदार हेमंत गोडसेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे। त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन आदिवासी भागामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे। आपण बघतोय नाशिकमधून हेमंत गोडसेंची उमेदवारी निश्चित मानली जाते आहे। दरम्यान हेमंत गोडसेंच्या उमेदवारीबाबत सामच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालाय। अधिकृत घोषणा होण्याआधीच गोडसेंकडून आदिवासी भागामध्ये भेटीगाठींवर भर देण्यात आलेला आहे। मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे, डेडलॉक आपणच उडायला पाहिजे। आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, अजितदादा कुठल्या जागा कोणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो। नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमचे आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी। आणि विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं अमित शहा नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील।